नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, जून 2025 ते ऑक्टोबर 2025मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानापोटी राज्य शासनाने एक पॅकेज जाहीर केलं होतं 31,628 कोटीचं. तर या पॅकेजमध्ये मित्रांनो NDRF थ्रू 8,500 रुपये जी मदत मिळणार आहे आणि एक्स्ट्राची जी मदत आहे ते राज्य शासन स्वतः देणार आहे. तर यामध्ये मित्रांनो जसे पंचनामे होत आहेत तसे तसे पंचनामेचे जे प्रस्ताव आहेत ते विभागीय आयुक्ताकडून राज्य शासनाकडे जात आहेत आणि तशी निधीची मागणी होत आहे. तर जसे हे प्रस्ताव पोहोचत आहेत मित्रांनो तसा तसा जो निधी आहे तो त्याचे GR निर्गमित करण्यात येत आहेत. यामध्ये आपल्याला माहिती आहे मित्रांनो, बुलढाणा आणि हिंगोली जो जिल्हा आहे यामध्ये जे पंचनामे होते ते पूर्ण झालेले आहेत. 100% पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि यासाठी मित्रांनो जवळजवळ जसे पंचनामे आले तसा तसा निधी मंजूर करण्यात येत आहे. तर यामध्ये राज्य सरकारनं जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मित्रांनो 490 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या संदर्भात जवळ 13 तारखेला आणि 15 तारखेला असे 2 GR काढलेले आहेत मित्रांनो. सो आपण तेच जिल्हे आणि विभागातील ते जिल्हे आणि निधी किती मंजूर केला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. सो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये बघू शकता मित्रांनो, आपण आजचाच GR आहे हा 15 ऑक्टोबर 2025चा. राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा GR आहे आणि हा GR आजचाच आहे. यामध्ये जर आपण बघायला गेलं तर ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी जवळजवळ 480 कोटी 50 लाख 37 हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जर आपण जिल्हे बघायला गेलं तर अमरावती जो विभाग आहे त्यामधील अकोला जो जिल्हा आहे त्यासाठी जवळजवळ बाधित शेतकरी होते 1,20,466. यामध्ये 91 कोटी 12 लाख 58 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ 4,0908 शेतकरी होते त्यासाठी जवळजवळ 289 कोटी 27 लाख 28 हजार. वाशिम जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ 40,545 शेतकरी होते त्यासाठी जवळजवळ 34 कोटी 64 लाख आणि 84 हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो जालना जो जिल्हा आहे त्यामध्ये जवळजवळ 1,827 शेतकरी बाधित होते आणि जवळजवळ त्यांना 83,84 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,05,120 शेतकरी बाधित होते त्यासाठी जवळजवळ 64 कोटी 61 लाख 83 हजार एवढा निधी मंजूर करण्यात. यामध्ये मित्रांनो आपण हा एक GR आहे 13 ऑक्टोबर 2025चा. यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा 13 तारखेचा GR आहे मित्रांनो. आणि यामध्ये बघा रुपये 9 कोटी 71 लाख 1 हजार. आणि यामध्ये जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर पुणे विभागामध्ये पुणे जिल्हा आहे. यामध्ये जवळजवळ 144 शेतकरी बाधित होते यांना 6,05,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोकण विभागामध्ये मित्रांनो रायगड जिल्हा यामध्ये 229 शेतकरी बाधित होते त्यांना जवळजवळ 5,53,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 42 शेतकरी बाधित होते त्यांना जवळजवळ 91,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 34 शेतकरी बाधित होते त्यांना 97,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये नाशिक विभागामध्ये मित्रांनो अहिल्यानगरसाठी 24 शेतकरी बाधित होते त्यांना जवळजवळ 1,44,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जालना जो जिल्हा आहे त्यामध्ये जवळजवळ 16,168 शेतकरी होते यांना जवळजवळ 956 लाख 11,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सो मित्रांनो टोटल जो निधी आहे जवळजवळ 9 कोटी 71 लाख 1 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जसे जसे प्रस्ताव येत आहेत तसा तसा निधी हा वितरित केला जातोय. यापैकी मित्रांनो जवळजवळ आणखी मोठे काही जिल्हे बाकी आहेत ज्यासाठी जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचा निधी म्हणजे लागू शकतो. यामध्ये जवळजवळ 2700 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने वितरित केलेला आहे आत्तापर्यंत आणि जवळजवळ
6,175 कोटी एवढा निधी पूर्ण यासाठी आवश्यकता आहे मित्रांनो निधीची. सो जसे जसे प्रस्ताव येतील तसा हा पूर्ण निधी वितरित केला जाणार आहे. मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जसे नवीन काही अपडेट येतील तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देत जाईल. आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.